झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातल्या दुष्काळाचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोयरसूतक नसल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय। उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे यांच्या कार्यकर्त्यांचं फटाके वाजवणं दुष्काळग्रस्तांच्या मुळावर आलंय। मोटेंच्या कार्यक्रमात फटाके वाजवल्यानं शेतकऱ्यांचा कडबा पेटलाय। तब्बल 2 लाखांचा कडबा पेटल्यानं ऐन दुष्काळात 13वा महिना अशी स्थिती दुष्काळग्रस्तांची झाली आहे। एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार दुष्काळग्रस्तांची थट्टा करतात, तर दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते त्यांचा कडबा जाळतात। या गंभीर बाबींची पक्षश्रेष्ठी दखल घेणार का, असा सवाल दुष्काळग्रस्तांकडून उपस्थित केला जातोय। दुष्काळाच्या बाबतीत हे काहीच करत नाहीत। आज परांडा तालुक्यातल्या डोमगाव इथं राष्ट्रवादीचे आमदार एका भूमिपूजनाच्या समारंभाला त्या ठिकाणी जात असताना त्यांच्या स्वागताला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि त्या फटाके फोडल्याने जवळच असलेल्या शेतकऱ्याची कडब्याची गंज जळून खाक झाली। आणि आता खरं तर दुष्काळाची इतकी परिस्थिती असताना यांनी फटाके फोडून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, सत्ताधारीचे कार्यकर्ते हे करतायत। नेमकं यांचं काय चाललंय हेच कळत नाही। गावातील कार्यकर्त्यांनी ते फटाके फोडले आणि 15,000 रुपये त्या माणसाला जी गंज जळाली आहे त्याला दिलेले आहेत। पण किमान ती गंज जळलेली आहे 2 ते 2.5 लाखाच्या आसपास त्या कडब्याची किंमत आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।